अवघाजनी प्रकाश काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम वाकुल्या ब्रह्मादिका उत्तम लोकाला खवो काल वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम तुका आम्ही बडी वीरगाडे काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम समचरण सरोजम सांद्रनीला मुदाम जगन्नित पारिमंडलम मंडलाराम तरुण तुलसी माला कंदरम गंजनेत्रम सदय धवल हासो विठ्ठलम चिंतयामे पांडुरंगा करो स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता जय जय श्री राधा जय जय नव किशोर जय गोपी चित चोर प्रभु जय जय माखन चोर अष्ट सिद्धिनो निधि के दाता असवर दीन जानकी माता राम रसायन तुम्हारे पासा सदा रहो रघुपति के दासा राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की कंठी धरिला कृष्ण मने अवघाजनी प्रकाश काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग महान भक्त वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे असणारे देहू निवासी पंचम वेद निर्माते तुकोबाराय यांचा चार चरणाचा दिडक्या पद्धतीचा कालापर प्रकरणातील अभंग असून या अभंगाच्या द्वारे जगद्गुरु तुकोबाराय भगवान परमात्म्याच्या आजच्या लीला या अभंगाच्या द्वारे वर्णन करतात विठाला आजचं कीर्तन आपल्याला ज्ञान आहे निमित्त कीर्तनाचा असेल कैलासवासी संदीप नवनाथ रुपनर यांच्या प्रथम पुण्य स्मरणानिमित्त सुरू असलेला हा श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ आणि याच ज्ञान यज्ञाची आज कथेची सांगता समारोप म्हणून आजची काल्याची कीर्तनाची सेवा आहे गेली 7 दिवस झाला आपण मोठ्या प्रेमाने भागवत कथा श्रवण केली आणि आज कथेची सांगता म्हणून काल्याचा कीर्तनाचा प्रसंग आहे या जगामध्ये जो कोणी आलेला आहे आया है सो जाएगा राजा रंग फकीर एक सिंहासन चढचले एक बंदे जंजीर या जगामध्ये जी वस्तू जन्माला येते तिचा मृत्यू ठरलेला आहे मग ती वस्तू व्यक्ती पदार्थ असू दे जी वस्तू जिचा जन्म होतो तिचा एक दिवस विनाश ठरलेला आहे म्हणून आजचे निमित्त ज्यांच्यामुळे कथा कार्यक्रम सुरू होता यांना जाऊन हे पहिलं पुण्य स्मरण होतं म्हणून
जे काही आपण 7 दिवस ज्यांच्या नावानं भागवत कथा केली, जे काही या ठिकाणी अन्नदान अथवा ज्ञानदानाच्या रूपाने जे काही पुण्य या ठिकाणी जमा झाले, आर्य मानवाची देवता ते पुण्य तिकडे पोहोचायचं काम करत असते. आणि म्हणून अन्नदानम महदानम ज्ञानदानम तत्परम अन्नेन क्षणिका तृप्तिर्न तु भुक्तये ज्ञानेन. अन्नदानम महदानम, अन्नदान श्रेष्ठ दान आहे महाराज. ज्ञानदानम तत्परम, ज्ञानदान त्याच्यापेक्षाही श्रेष्ठ आहे. अन्नेन क्षणिका तृप्ती, अन्न माणसाची क्षणिक भूक भागवतं, परंतु कायमची भूक भागवायची ताकद न तू भुक्तये ज्ञानेन, त्या ज्ञानदान. म्हणून ज्ञानदानाबरोबर अन्नदान घडावं आणि याच प्रयोजनाची आजची ही कीर्तन सेवा. विठाला विठाला तुकोबाराय महाराज वर्णन करतात, आपण जीवन जगत असताना आपलं चित्त संसारामध्ये असते का परमार्थात असते हे आपल्याला स्वतःला माहिती. आणि जसं आपण चित्त जीवनभर आपलं ठेवू महाराज, त्याच चित्ताचा त्याच आपल्या वासनेच्या अनुरूप आपल्याला पुढचा जन्म घ्यावा लागतो. म्हणून विचार करा, अनेक लोकांची यादी दिली महाराज. जसं चित्त असताना जसे आपले संस्कार आहेत, त्या संस्काराच्या अनुरूप आपल्याला जन्म मिळत असतो. जीवनभर महाराज संसाराचा त्याग केला. का त्याग केला? त्या भगवंताची प्राप्ती करायची म्हणून. पण जीवन असं सुंदर साधना करत असताना जो राजा जगत होता महाराज, पण जीवन जगता जगता त्या जीवनाला थोडासा फाटा फुटला आणि त्याच फाटा फुटला म्हणून पुढचा जन्म हरिणीचा घ्यावा लागला. मग जीवनभर आपण जरी त्याग केला आणि जर शेवटच्या टाइमाला मला थोडी दिशा बदलली की आपल्याला जसं जडभरत राजा हरणी गरबा केला, खाला तो घातला वासनेने. म्हणून वासना आपलं चित्त महाराज जसं जीवनभर असतं आणि तेच चित्त कायम राहण्यासाठी आपल्याला परमार्थ करावा लागतो. विठाला विठाला त्या मनाला सुधारण्यासाठी सगळं रोजची खटाटून कशासाठी, परमार्थ कशासाठी महाराज? परमार्थ हा आपल्या आनंदाकरिता आहे रोजची, पण परमार्थाचं मुख्य प्रयोजन सांगितलंय त्या आपल्या मनानं देवाच्या चरणावर लागणं. परमार्थाचा शेवट महाराज, परमार्थाचा कडकडाट त्याच ठिकाणी होतो की आपलं मन त्या देवाच्या चरणावर लागावं. जसं तुकोबाराय महाराज देवाकडे विनंती करतात, देवा माझे मान लागो तुझे चरणी, संसार व्यसनी परोने देवा माझे मान लागो तुझे चरणी, तुझ्या चरणावर लागावं महाराज. पण आपलं मन लागतं का महाराज? मन आपलं सोयाबीन काढायची तिकडे चालू सगळेच शेतातले काम दिसायलेत महाराज. देव लय नंतरची गोष्ट आहे आपल्याला मन. पण प्रपंच करताना देखील महाराज होईल तेवढं आपलं मनाला जास्त प्रपंचात न अडकू देता थोडा वेळ या परमार्थाकरिता दिला पाहिजे. कारण संसार करताना देखील आपल्याला परमार्थाचा आनंद घेता येतो. पण जर आपण ठरवलं महाराज 24 तास डोक्यात जर संसारच ठेवला तर दुसरं आपल्या डोक्यात काहीच येत नाही. उठलं की रोजचं आपलं तेच चालू असतं. म्हणून तुकोबाराय सांगतात सगळ्यात चंचल आपलं काय मन आहे महाराज. बहुत चल
चंचल एवढं मन चंचल आहे महाराज. तुकोबाराय वर्णन करतात, काय काय करीतोया मना परी नायके नारायणा करू नये त्याची करी वंचना पतना नेऊ आदरले भरतिया सवे धावे सैराट वाट आडवाट दरेद्र कुट न विचारे पुढे काही कपट घात बळकट मांडलेला. एवढं चंचल असणार मन, पण हेच मन जर आपण संसारातलं महाराज प्रपंचाकरिता जर थोडं भावनेनं लावलं तर आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. विठाला एक असा राजा होऊन गेला महाराज, देहीच विदेही भोगो दशा. राजा होता राजा, पण त्यानं मन कधी आपलं राज्यामध्ये अडकू दिलं नाही. आणि तोच जनक नावाचा राजा जो आपल्या विदेही अवस्थेत असायचा. आणि एक याज्ञवल्क्य नावाचा एक ऋषी होता. त्या याज्ञवल्क्याने एक वेळेस ठरवलं की आपल्याला जनक राजा खरंच विदेही अवस्थेत आहे का याची परीक्षा घेऊ महाराज. आणि त्या याज्ञवल्क्याने गेल्या दिवशी त्या राजाची मिथिला नगरी पेटवून दिली. कशासाठी? राजाची परीक्षा घ्यायची ठरवली की राजा खरंच विदेही अवस्थेचा आहे का. त्याची नगरी महाराज पूर्ण पेटवून दिली. राजा आपल्या आसनावर बसलेला होता आणि पाहत पाहत सगळ्या राज्यामध्ये महाराज त्या राज्याला आग लागली. सगळे लोक इकडे तिकडे सैरावैरा पळायला लागले. आणि राजा तिथं बसला होता, तो मंडप देखील ज्यावेळेस पेटला आणि सगळे लोक ते सैनिक राजाकडे धावत धावत आले महाराज. आणि राजाला बोलू लागले, अरे राजा, तुझी मिथिला नगरी पेटलेली आहे, जळायला लागली तुझी मिथिला नगरी. त्यावेळेस राजाचे उद्गार आहे महाराज, मिथिलायाम प्रदीप्तायाम किंतु नमेद हे किंचन. कदाचित माझी नगरी जळाली असेल पण यात माझं काही जळलं नाही. याला म्हणायचं विदेही अवस्था. अग्नी माझी अग्नि माझी जनक अग्नी माझी एक पाव जळे. महाराज तो मंडप पूर्ण पेटलेला आहे. राजानं काय म्हणावं, मिथिलायाम प्रदीप्तायाम किंतु नमेद येते किंचन. आग महाराज जास्तच मोठी सुरू झाली आणि मंडप पूर्ण पेटला आणि पूर्ण ती आग राजाच्या आसनापर्यंत आली. आणि ज्यावेळेस आसन पेटायला सुरुवात झालं महाराज, राजाचा पाय जळू लागला. ऐकायला आपल्याला गोड वाटतंय पण ती अवस्था कशी महाराज, राजाचा पाय जळतोय. सगळे सैनिक म्हणाले, अरे राजा, मिथिला जळू दे, मिथिला नगरी जळू दे, पण तुझा पाय जळतोय, पाय खाली बघ जरा. पण राजाचे उद्गार ऐका, यत् पद्मं दहति किंतु नमेद येते किंचन. कदाचित माझा पाय जळत असेल, यात माझं काही जळलं नाही. आपल्याला उद्बत्तीचा मला थोडा चटका दिला तर माणूस उडी मारते. जिथं राजाचा पाय जळतोय, यत् पद्मं दहति किंतु नमेद येते किंचन, यात माझं काही जळलं नाही. म्हणून भगवान कृष्ण परमात्म्याने गीतेमध्ये नाव घेऊ महाराज. आणि असा राजा म्हणजे जनक. मास्तिता जनका देव विठाला विठाला त्याला म्हणायचं देहीच विदेही राज्य करता करता देखील महाराज अशा अवस्थेला पोहोचणारे अनेक राजे झाले. आणि ज्या ज्या राजांनी म्हणा, संतांनी म्हणा, जीवनभर त्या देवासाठी आपलं पूर्ण जीवन झोकून दिलं. या प्रपंचामध्ये महाराज राजे संत गुंतले नाहीत, जरी संसार करत होते
पण सगळं आपलं चित्त त्या देवाला लावलेलं होतं. आणि म्हणून अनेक संतांची यादी महाराज, जसं यत् फलं नास्ति तपरा न यत् फलं नास्ति तपसा न योगेन समाधिना तत्फलं समदे लभ्य कनव केशव कीर्तना. या कलियुगातून तरुण जायचं असेल तर ज्यानं भगवंताचं नाम चिंतन केलं महाराज, ते या जगातून तरुण गेल्याशिवाय कलियुगी उद्धार हरिचा नामी, कलियुगी उद्धार हरिचा नामी. कलियुगी उद्धार हरिचा नामी, कलियुगी उद्धार हरिचा सकळासी येथे आहे अधिकार आणि कलियुगी उद्धार हरीच्या नामे. आणि असं भगवंताचं नाव ज्यानं आपल्या कंठात धारण केले महाराज, आणि त्याच्या जीवनात प्रकाश पडल्याशिवाय राहत नाही. अभंगाच्या पहिल्या जीवनात कंठी धरील कृष्ण मनी, कंठी धरील कृष्ण मनी. कंठी धरिला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश. ज्यानं कृष्ण नावाची कंठी म्हणजे नाम चिंतन ज्यानं महाराज परमात्म्याचं केलंय, अवघा जनी प्रकाश. त्यांच्या जीवनात प्रकाश, ज्ञानाचा प्रकाश आल्याशिवाय राहत नाही. आपण पहिल्या दिवशी भगवान परमात्म्याचं देवाचं स्वरूप कसं आहे महाराज? सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. तो जगाचा मालक कसा आहे महाराज? सत्य स्वरूप आहे, ज्ञान स्वरूप आहे आणि आनंद स्वरूप आहे. जे आपल्याला तीन प्रकारचे ताप आहे. किती? आपल्याला थंडी ताप माहिती होत, पण खरे तीन ताप आहेत. एक आध्यात्मिक ताप, आणि आध्यात्मिक ताप म्हणजे जो या शरीराला होतो, सुख दुःख होत, त्याला आध्यात्मिक ताप. आधी भौतिक ताप आणि आधी दैविक ताप. म्हणजे जे जास्त पाऊस पडणं, जे दैविक प्रकृती आपल्याला ताप देते, त्याला आधी दैविक ताप म्हणतात. आणि या तिन्हीचा जो विनाश करतो, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः, असा जगाचा मालक आहे महाराज. आणि याचं नाम चिंतन आपण जर केलं, कंठी धरिला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश.
आणि ज्या ज्या संतांनी त्या परमात्म्याचं चिंतन केलं महाराज, जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहिला नाही. म्हणून सुरुवातीला सांगितलं, या परमार्थामध्ये आपल्या मनाला मला सांभाळलं पाहिजे. आमचे स्वामीजी सांगायचे, जीवन जगत असताना सावधानी हे साधन आहे. सावधानी हे साधन आहे महाराज. प्रत्येक पाऊल आपण जर सावधान होऊन टाकलं तर जीवनात दगाधोका होत नसतो. म्हणून सावधानी हे साधन आहे. प्रत्येक क्षण माणसानं सावध होऊन जीवन जगलं पाहिजे. आणि म्हणून या परमार्थामध्ये चित्ताला महत्व आहे महाराज. आणि चित्त जर त्या परमात्म्याला लावलं आपण, आपला उद्धार होणार, यात काही शंका नाही. अहो संत चोखोबारा देवाचं एवढं चिंतन केलं महाराज की ते ज्यावेळेस त्या मंगळवेळ्याची भिंत त्यांच्या अंगावर पडली आणि ज्यावेळेस मृत्यू झाला, नामदेव रायाला ज्यावेळेस भगवान परमात्म्याला सांगितलं की चोखोबारा गेले, म्हणून भगवंतांनी सांगितलं, जा त्या चोखोबांच्या अस्थी घेऊन या, पण नाम म्हणे कैशा अस्थी ओळखाव्या. सांगितलं, ज्या अस्थीमधून विठ्ठलाचं नाव येईल त्या अस्थी माझ्या चोखोबाच्या आहेत महाराज. गेले नामदेवराय, सगळ्या अस्थीमध्ये पाहिलं, कानाला लावायचे ज्या ज्या अस्थीमधून, पण अनेक अस्थी पाहिल्या पण विठ्ठल विठ्ठल ध्वनी येत नव्हता. आणि शेवटी चोखोबाऱ्यांच्या अस्थी आल्या महाराज, कानाला लावल्या आणि त्याच्यातून विठ्ठल विठ्ठल असं ध्वनी येऊ लागला. आपल्याला 10 वेळेस सांगावं लागतं कीर्तनात विठ्ठल विठ्ठल म्हणा, कथेमध्ये 10 वेळेस सांगावं लागतं टाळ्या वाजवा म्हणा, एकदा वाजविल्या की पुन्हा शांत. पण ज्यांचे महाराज अस्थी देखील विठ्ठल विठ्ठल असा ध्वनी निघायचा. किती नाम साधना केली असेल. आणि त्या अस्थी घेतल्या महाराज आणि देवाकडे आले आणि देवानं आपला पितांबर समोर धरला आणि नामदेवराय महाराज त्या अस्थी देवाच्या पितांबरात दिल्या. ओ नामा माने अस्थी आणि घेत चक्रपाणी पितांबरे, घेत चक्रपाणी पितांबरे. देवानं आपल्या पितांबरात त्या अस्थी घेतल्या. स्वतःच्या हातानं चोखोबाऱ्याला आपल्या द्वारामध्ये महाराज समाधी दिली. याला म्हणायचं कंठी धरीला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश विठाला. म्हणून या कलियुगामध्ये काही युग असे होते महाराज, तृतीय ध्यायतो विष्णू आणि त्रेतायाम यजतो मखली, द्वापारे परिचर्याला कलम केशव कीर्तना. काही युगात पूजा अर्चना देवाची प्राप्ती व्हायची, काही युगात भगवंताच्या वेगवेगळ्या पद्धती होत्या, यज्ञ यागादिकानं देवाची प्राप्ती व्हायची. आणि हे कलियुग आहे महाराज. दुसऱ्या कोणत्या साधनाने देवाची प्राप्ती होत नाही. कलम केशव कीर्तना. कीर्तन म्हणजे फक्त कंबर बांधून कीर्तन करणे नाही, त्यात नाम कीर्तन आहे, गुण कीर्तन आहे, लीला कीर्तन आहे. कीर्तनाचे वेगवेगळे प्रकार आहेत. आणि म्हणून कीर्तन भगवंताचं आवडीनं भजन करणं आणि त्याच्यामुळे या कलियुगात देवाची प्राप्ती होणार आहे. नारायण
या कलियुगातून तरुण जायचे एकच साधन सांगितलंय, नाम साधन. त्याला सोडून कुठलीही साधना करा. आपण समजतो महाराज जे अष्टांग योग सांगितले आणि त्या अष्टांग योगाने देखील या कलियुगात देवाची प्राप्ती होऊ शकत नाही. ऐका, जसं माऊली ज्ञानोबा हरिपाठात वर्णन करतात की योगाने देवाची प्राप्ती होऊ शकत नाही. योग याग विधी वायाची उपाधी योग याग विधी येणे होणे सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म. पुढच्याच वेळी उत्तर आहे महाराज, तृण अग्निमेळे समरस झाले तैसे नामे केले जपता हरे. जसं तृण म्हणजे गवत अग्नीमध्ये महाराज समरस होऊन जात, तैसे नामे केले जपता हरे. त्या देवाचं जर आपण हरी 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 चिंतन केलं तर त्या अग्नी आणि गवताप्रमाणे त्या परमात्म्यात आपण समाहित होऊन जातो. ही नाम साधनाची ताकद आहे. म्हणून माऊलीने सांगावं, जसं हाटयोगी महाराज आपण कुंभामध्ये पाहतात, काही काही ऋषींनी असा हात वर केलेला आहे, पूर्ण हात वाळून गेला महाराज. झोपले तरी हात असा वर हात वाळून गेले. आपण आता पाहिला असं नाही उठवला, पण या युगामध्ये हाटयोगाने देखील योगाची वाटा जे का निघाले सुबटा तया दुःखाची वाटा भागाला. जे जे लोक मार्गाने महाराज देवाला प्राप्त करण्यासाठी गेले, पदरामध्ये महाराज दुःख आलं. म्हणजे यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी या अवस्था आपल्या सारख्याला जमत नाही. आणि याच्या पार ज्यावेळेस जातो महाराज त्यावेळेला तो परमात्मा भेटत असतो. मग आपल्याला सगळ्यात सोपी साधना सांगितली, कलमुकेश्वर कीर्तनात. पंडिती धरीला कृष्णमणी अवघा ज्ञानी प्रकाश. उठता बसता चालता बोलता महाराज कुठेही देवाचं नाव घेता येतं आपल्याला. बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवे भावे बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल. चालता बोलता उठता बसता सगळ्यात आपल्याला घडणारी साधना कलियुगामध्ये नामचिंतन आहे. आणि म्हणून दुसऱ्या साधनेच्या भानगडीत पडण्यापेक्षा बसल्या बसल्या देवाने सांगितलंय आपण नामचिंतन केलं पाहिजे. आणि नामचिंतन सगळ्यात सोपी साधना आहे महाराज. म्हणून या कलियुगामध्ये सगळ्यात सोपी साधना नाम साधना सांगितलेली. म्हणून मगाच सांगितलं कीर्तनाचे नाम कीर्तन, गुण कीर्तन, लीला कीर्तन असे प्रकार आहेत. आणि आजचा आपला प्रसंग हा काल्याचा प्रसंग आहे. आपण 7 दिवस साप्ताहिक कार्यक्रम करतो, पण कार्यक्रमाची सांगता आपल्याला काल्याच्या कीर्तनाने करावी लागते. काला म्हणजे नेमकं काय आहे? काला शब्दाचा अर्थ आहे, व्याकरण शास्त्रात काला शब्दाचा अर्थ आहे कल संमेलने इति काला. जीव आणि ब्रह्माचं ऐक्य जिथं होतं, जिथं जीव भाव संपून जातो त्याला काला असं म्हटलं गेलं. विठाल
काला प्रकरणातील हा अभंग असून या काल्याच्या कीर्तनात भगवान परमात्म्यानं गोकुळामध्ये ज्या ज्या लीला केल्या, ज्या घोड्या केल्या, त्या घोड्याचं वर्णन आजच्या कीर्तनात करावं लागतं. जसं आपण कथेमध्ये ऐकलं महाराज, 5वा दिवस देवाच्या सगळ्या घोड्याचं वर्णन होतं. त्या व्यास महाराजांनी 17 पुराणे लिहिली, पण तरी मनाला समाधान नव्हतं महाराज. का? कारण त्यांना देवाच्या घोड्याचं वर्णन केलं नाही. म्हणून नारदजींना सांगावं लागलं की भागवत महापुराणाची रचना करा आणि त्याच्यात देवाच्या घोड्याचं वर्णन करा. आणि त्याच वेळेला महाराज व्यासांना देखील समाधान प्राप्त झालं होतं. म्हणून आजच्या समारोप सांगता म्हणून काल्याच्या कीर्तनाची सेवा होत असते. काला म्हणजे जीव ब्रह्माचं ऐक्य. 3 प्रकारचे काले महाराज. एक ज्ञान मार्गातला काला, कर्म मार्गातला काला आणि भक्ती मार्गातला. आणि या काल्यामध्ये आपल्याला फक्त ज्ञानाची जर प्राप्ती झाली तर भगवंताच्या भक्तीचा आनंद मिळत नाही. जसा त्या उद्धवाला झाला होता. उद्धवाला ज्ञान होतं महाराज. आपण काल पाहिलं, उद्धवाला ज्ञानाचा अहंकार होता, पण ज्ञानाचा अहंकार घालवण्याकरिता देवानं त्या उद्धवाला गोकुळामध्ये पाठवलं महाराज. दुसरा आहे भक्ती मार्गातला काला. जीव आणि ब्रह्माचं जिथं ऐक्य होतं, जिथं जीव भाव राहत नाही, असा भक्ती मार्गातला काला आणि कर्म मार्गातला काला. विठाला आणि म्हणून गण संमेलने इथे काला. आजच्या कीर्तनात देवाच्या लीला वर्णन केल्या जातात. आणि म्हणून आता हा काला प्रकरणातील अभंग घेतलेला आहे. पट्टी धरिला कृष्णमणी अवघानी प्रकाश. त्या गौडणीने महाराज देवावर एवढी भक्ती केली की ज्या त्यावेळेस बाजारामध्ये महाराज दही विकण्याकरिता जातात, पण दही घ्या असं म्हणत नाहीत. काय म्हणतात? गोविंद घ्या कोणी गोविंद घ्या, कोणी दामोदर घ्या. गवळणी महाराज दही घ्या, दूध घ्या असं विसरून गेल्या. आणि काय म्हणायच्या? कोणी गोविंद घ्या, कोणी दामोदर घ्या. आणि याच गवळणीची महाराज यांना पाहून सगळे लोक हसायचे. पण त्या अवस्थेला जाण्यासाठी तेवढं देवावर प्रेम करावं लागतं महाराज. आणि स्वतःचा संसार त्या गवळणीने सोडून दिला आणि देवाच्या प्राप्तीकरिता महाराज. लोक लाजेपोटी लाजल्या नाहीत किंवा लोक आम्हाला नावं ठेवतील म्हणून देवाचं चिंतन सोडलं नाही महाराज. आता मीराबाईचं उदाहरण घ्या. राजाची मुलगी महाराज, पण पायात घुंगरं बांधावे आणि सगळ्या राज्यामध्ये मीराबाई नाचत फिरायच्या. बघ घुंगारू बांध मीरा नाचले बघ घुंगारू. बघ घुंगारू बांध मीरा नाचले बघ घुंगारू. ओ बघ घुंगारू बांध मीरा नाचले बघ घुंगारू. बघ घुंगारू बांध मीरा
बघ घुंगरू बांधल मीरा नाची रे. बघ घुंगरू. मीराबाईला विचारलं महाराज, मीराबाई तुम्हाला जीवनात काय प्राप्त करायचं? मीराबाईचे उत्तर आहे का, मैं तो हरी गुण गावत नाचुंगी. मला फक्त देवाचं चिंतन करता करता आपला जीवन यापन करायचंय महाराज. एवढं देवावर प्रेम त्या गोपिकांनी केलं, त्या मीराबाईंनी केलं महाराज. आणि तेच प्रेम आपल्याकडून घडत नाही, म्हणून देवानं आपल्याला सोपी साधना, नाम साधना या कलियुगामध्ये सांगितली. म्हणून कंठी धरीला कृष्ण म्हणे आणि अवघा जनी प्रकाश. सगळ्यात सोपी आपल्याला साधना सांगितली. आणि जे चित्त महाराज आपण संसारामध्ये लावतो तेच चित्त गोपिकांनी त्या देवाच्या भक्तीमध्ये लावलं. आणि त्या कृष्णाची भक्ती करत करत त्या देवाच्या स्वरूपामध्ये विलीन झाल्या. विठाला आणि म्हणून आजचा काल्याचा प्रसंग आणि याच काल्याच्या अभंगात देवानं केलेल्या खोड्याचं वर्णन करावं लागतं. म्हणून आज जे आपण खोड्या वर्णन करणार आहोत, चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. ज्या भगवान परमात्म्याने गोकुळामध्ये रांगत असताना देवानं वेगवेगळ्या खोड्या करायला सुरुवात केली. रांगत रंगणे डोळे महाराज रांगत असताना कृष्णानं खोड्या करायला सुरुवात केली. आता आपले लेकरं रांगताना महाराज काय काय खोड्या करतात आपल्याला माहिती. पण तो देव होता, कृष्ण रांगत असताना एक हात पृथ्वीवर ठेवला. याला आध्यात्मिक कारण सांगितलंय. एक हात पृथ्वीवर आहे, काय कारण असेल? त्या पृथ्वी मातेला सांगितलं घाबरू नको, कंसासारखे अनेक पापी जरी आले तरी तुझा संवाद करण्यासाठी मी जन्माला आलोय. म्हणून हात पृथ्वीवर ठेवलाय महाराज. आणि डाव्या गुडघ्याने देव रांगू लागले महाराज. देवाचं रांगण कसं होतं? तळवे तळहात तळहात पिकी तळ तळवे तळहात तळहात पिकी
टेकीत आणि डाव्या गुडघ्याने रांगत. देवाचं रांग नाही महाराज. आणि असं देव रांगत असताना त्या यशोदा मातेनं त्या कानाकडे बघत राहायचं महाराज. आणि एवढं सुंदर रांगणं भगवंताचं होतं. आणि रांगता रांगता महाराज जसा देव हळूहळू मोठा होऊ लागला आणि जसा परमात्मा 1 वर्षाचा झाला तसा घोड्या सुरू केल्या महाराज. आणि घोड्या करत असताना सगळ्या गोपिकांनी उगाच काहीतरी कारण सांगायचं आणि कृष्णाला बघण्यासाठी सगळ्या गोपिका त्या यशोदा मातेच्या घरी जमा व्हायच्या. देव महाराज 1 वर्षाचे असताना घोड्या करू लागले. काय घोड्या केल्या? एके दिवशी यशोदा माता रव्यानं आपली ताकाची घुसळण सुरू होती. कृष्ण जवळ गेला महाराज आणि रवीला पकडलं. रवीला सोडत नव्हता. अरे कृष्णा सोड. 2-3 वेळेस सांगितलं महाराज. रवी 1 वेळेस देवानं पकडली आणि पुन्हा सोडत नव्हती. आणि यशोदा माता विनंती करते, कृष्णा सोड रवी. सोड रवी सोड मला ताकाची घुसळण करायची महाराज. पण कृष्ण ऐकत नव्हता. ज्या वर्षी काठी काढली महाराज, आपले लेकर जर नीट ऐकत नसले तर एवढा फूक काढून ठेवायचा. जसा यशोदा माताने काढला होता महाराज. यशोदा माता मागे धावत लागली कृष्णाच्या. कृष्ण पुढे पडतोय आणि यशोदा माता मागे पडू लागली महाराज. पहा शास्त्रामध्ये वर्णन आहे, यशोदा माता भक्तीचं स्वरूप आहे आणि जी घुसळण करते ते कर्म आहे. आणि देवाला हाताने जे लोणी खाऊ घालते त्याला ज्ञान म्हणायचं. कर्म भक्ती आणि ज्ञान जिथे एकत्र होतात त्या ठिकाणी भगवान परमात्मा राहत असतात. विठाल विठाल. आणि देव महाराज अनेक घोड्या करता करता जसा मोठा होऊ लागला आणि त्या गवळणीच्या मनामध्ये यायचं की कृष्णाने आमच्या घरी यावं महाराज, आमच्या घरचं लोणी खावं. देवानं भाव ओळखला आणि दुसऱ्या दिवशीपासून सगळे आपले सवंगडी गोपाळ गोळा केले आणि ज्या ज्या गवळणी म्हणत होत्या आमच्या घरी यावं महाराज, रोज एका गवळणीच्या घरी जायला सुरुवात केली. आणि गवळणीच्या एके दिवशी एका घरी गेला. सगळं दही दूध खाल्लं महाराज. सगळे गोपाळ पळून गेले पण एकटाच कृष्ण सापडला. आणि त्यावेळेला कृष्णाला पकडलं आणि गवळण बोलू लागले, महाराज थांब, तू कुणाला सापडत नाही ना, आज मला सापडला. तुला कोणा शिकवते, तुला आता तुझ्या आईकडे घेऊन जाते. महाराज त्या कवळ्या हाताला त्या गवळणीचं दसकट याचू खुरपाय जाऊ हात निपट झालेले होते. असा हात पकडला कवळा आणि वडत न्यायला सुरुवात केली. महाराज थांब, तुला दाखवते आज, चल यशोदा मैयाकडे, आज तुला सुट्टी नाही महाराज. आणि वडत वडत ती गवळण त्या नंदबाबाच्या वाड्याकडे कृष्णाला घेऊन जाऊ लागले. कृष्ण म्हणायचा, अगं तुझे हात एवढे निबर झाले, माझा कवळा हात जरा सावकाश सर. पण ती काय ऐकत नव्हती महाराज, उभ्या कानाची होती महाराज, माग बघतच नव्हती. कृष्ण काय म्हणाला, तू तर आज यशोदा माईकडे तुला दाखवते. लय तू म्हणतोस ना मी कुणाला सापडत नाही, बघ आज सापडलास का नाही. वडत 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 नेऊ लागले महाराज. ते बारकरी लेकरू आरडायले पण तिचं लक्ष नव्हतं. आणि जसा वडत वडत नेत असताना तिथंच पोरग शेजारी खेळू लागलं.
आणि त्याला हळूच बोलवलं, म्हणलं इकडे. हळूच त्या पोराला बोलवलं महाराज, तिच्याच पोराला सांगितलं आमच्या घरी पंगत आहे, लाडू बनवले, नुकतीची पंगत आहे आज, तुझी आई तिथंच जाईल म्हणलं, लवकर जा. आणि आपला हात काढून घेतला आणि त्याचा हात तिच्या आईच्या हातामध्ये दिला महाराज. ते खाली बघायला तयारच नव्हते, चल म्हणले घरी दाखवते. आणि महाराज ती ओढत ओढत नेऊ लागली. तिला वाटलं हा कृष्णच आहे की. ते मोठमोठ्यानं पोरगा आरडायचा, अगं आहे सावकाश चल, सावकाश चल. आता कसा आहे म्हणतोस हा, एवढे दिवस तुला माझं दही सांडायला कोणी सांगितलं होतं. आता आई म्हणतोस पण तुला सोडणार नाही महाराज. ओढत ओढत नेली नंद बाबाच्या वाड्यासमोर. हे यशोदे, अगं बाहेर ये. कुठं गेली गे माय, बायाच्या शिव्या असतात महाराज. आणि अशी गोळून आरडू लागले, हे यशोदे बाहेर ये. यशोदा म्हणली सकाळ सकाळ एवढं कोण आरडायले. आणि पाहिलं महाराज, यशोदा बाहेर आली आणि बाहेर असं पाहिलं तर तिचंच लेकरू आहे. आधी गवळण मोठमोठ्याने आरडायली महाराज. बघ तू म्हणत होतीस की माझ्या कृष्णाला कोणी चोरी करताना पकडून दाखवावं. बघ आज तुझा कृष्ण आरडाय पकडून. काय बघायलीस, बोल तुझ्या कृष्णाला काहीतरी. ते यशोदा म्हणते तू चष्म्याचा नंबर बिंबर बदललाय का काय, तुझंच लेकरू आणलंच ना कृष्णाला बघ म्हणालीस. अगं तुझा लेकरू म्हणजे तुझा कृष्ण घेऊन आले. तू रोज म्हणत होते की माझ्या कृष्णाला रंगे हात पकडून दाखवा. ती यशोदा म्हणते तू नेट बघ एकदा खाली कोण आहे ते. हळूच महाराज खाली पाहिलं तर तिचंच पोरग. म्हणजे बाळ्या तू केव्हा आलास. अगं म्हणलं आई केव्हापासून आणलाय, जरा सावकाश चल, सावकाश चल. तुला वाटलं नुकती संपन्न म्हणून मला ओढत नेलीस म्हणला. आणि महाराज त्या बाळ्याला पाहिलं आणि तिनं मनात विचार केला की कृष्ण सामान्य बालक नाही, हे सहजासहजी कोणाच्या हातात येणार नाही. देवानं रोज वेगळ्या फळे करायच्या महाराज. आणि प्रत्येक गवळणीच्या घरी जायचा आणि जेवढं दही ताक प्यायचं तेवढं प्यायचा, बाकीचं वाटोळ करून आणायचा. पुन्हा गवळणी देवाला पाण्यासाठी हे यशोदे रोज वेगळं घराणं महाराज. आणि एके दिवशी कृष्णाला एक लीला केली. गवळणीच्या घरी गेला महाराज. एक गोपाळ निवांत घराच्या बाहेर बाज टाकून झोपलेलं होतं म्हातारं. एवढी मोठी ढेरी बाजावर निवांत पडलेलं. कृष्णाने ताकाचा डेरा आणला महाराज, त्याच्या ढेरीवर टाकला. ज्यावेळेस ढेरीवर टाकला म्हातारं जुन्या काळात निबर होता म्हणून वाचलं महाराज. आता जर असतं तर जिवंत राहिलं नसतं. आणि ज्यावेळेस ते झोपीतून उठलं महाराज, कुणी काय केलं म्हणून पाहिलं, कृष्ण देवातून पळून गेला. अशा देवाने वेगवेगळ्या खोड्या करायच्या महाराज. आणि अशा रोज गवळणी त्या यशोदा मातेकडे घराने घेऊन जायच्या. आणि एके दिवशी एका गोपाळाची गोपिकाची दाढीचे आणि वेणीची गाठ बांधली महाराज. सगळे लेकरं त्या गोपाळाच्या माग उड्या मारत चालले. पिक्चर आला बघा, पिक्चर आला. ते बारका ठेंगणा गोपाळ होता, दाढी वर करून चालायचा. आणि ती गवळण उच्ची होती. ती महाराज ताड ताड चलू लागली, त्याच्या दाढीला हिसके बसू लागले. गवळण गरगर गिरक्या मारी गवळी दाढी वर करी. गवळण गरगर गिरक्या मारी आणि गोपाळ महाराज बारका होता, दाढीला हिसके बसायले, तसाच माग पळू लागला. सगळे गावातले गोपाळ महाराज त्यांच्या माग पळू लागले. गवळण गरगर गिरक्या मारी. आणि तो जो गोपाळ होता महाराज सारखी दाढी वरी वरी करी. आणि त्या असा ते दृश्य पाहिलं महाराज. गाठ सोडण्याचा प्रयत्न केला पण देवानं मारलेली गाठ आहे ती कुणाला सुटत नाही. ज्यावेळेस ती कापायचा प्रयत्न केला, गोपाळ म्हणायचा मर्दाची दाढी कापायची नाही. आणि तिची वेणी कापायची, ते म्हणायचं सवासणीची वेणी, सवासणीच्या वेणीला हात लावायचा नाही. गाठ काही सुटना महाराज. ज्यावेळेस कृष्णाला मनातून विनंती केली की आमची गाठ सोड, हाताचा स्पर्श केला महाराज आणि गाठ सुटली. अशा अनेक वेगवेगळ्या महाराज रोज गवळणी गारणी घेऊन यशोदा मातेकडे जायच्या.
आणि यशोदा मातेनं सांगितलं, अरे किती अशा बाहेर खोड्या करतो. माणूस म्हणे एखादा दिवस ठीक आहे, पण रोजच लोक घराने घेऊन येलेस, तो खोड्या करू नकोस. आणि महाराज मग त्या यशोदा मायेनं 1 महिना गणपतीची उपासना केली आणि गणपतीला नवस केला की माझा कृष्ण आता खोड्या नाही करतो, ते खोड्या त्याच्या कमी व्हाव्यात म्हणून महाराज महिन्याचं एक व्रत धरलं. आणि ज्या दिवशी व्रत सोडणार होत्या त्या दिवशी गणेश भगवंताची पूजा केली. महाराज यशोदा माया घरात गेले आणि जे लाडू मोदक करून ठेवले होते म्हणले इथं उंदीर येऊन खाईन, तू लक्ष ठेव. महाराज यशोदा माया घरात गेले आणि त्या मोदक आणि गणपती सहित कृष्णाने उचललं आणि सगळं गिळून टाकलं. महाराज यशोदा माया वापस आली, म्हणली गणपती कुठे गेला, गणपती कुठे गेला. म्हणलं मला काय माहिती कुठे गेला ते, त्याचं वाहन उंदीर आलता म्हणला, त्याच्यावर बसून गेला फिरायला. आणि ज्यावेळेस महाराज यशोदेनं विचार केला की हे घोडी ह्याचीच आहे, महाराज गणपती सहित गिळून टाकलं. पण यशोदा मैया भक्ती होते. पुन्हा कृष्णानं गणपतीला बाहेर काढलं आणि गणपतीचा महाराज मान राखला. कृष्णानं 1 महिना खोडी केली नाही, पण 1 महिना झालेले झालं. लेकराला किती दिवस सांगा महाराज, पण ती त्याच्या गुणावर गेल्याशिवाय राहत नाही. काहीतरी रोज कुठाना घरी आणणार, लेकराची सवय असते. आणि अशा वेगवेगळ्या खोड्या करता करता यशोदा मायने सांगितलं तू घरी राहा. अरे एवढ्या 1 लाख आहेत आपल्याला, दुसऱ्याच्या घरी का चोरी करतोस. पण महाराज कृष्ण घरी थांबला आणि यशोदा मातेचं ऐकलं. आणि नंतर मैयाला सांगितलं, मैया मी आता गायी चारण्यासाठी गोपाळा बरोबर बाहेर जातो. गायी गोपाळ यमुनेच्या तटी ज्यावेळेस कृष्ण परमात्मा गायी गोपाळा बरोबर गायी चारण्यासाठी गेला आणि तिथं गायी चारताना मी शांत बसायचा नाही, रोज काहीतरी खेळ चालू महाराज. आणि गायी चारताना अनेक प्रकारचे खेळ चालू केले जोरदार टाळ्या वाजवा. आणि गौरगौळणी म्हणतात महाराज, किती वेळा तुमच्या गौड्यानेच फक्त ऐकत राहावं. पण काल्याचा प्रसंग आहे. आणि ज्या वेळेस गोपाळा बरोबर वेगवेगळे खेळ खेळायला सुरुवात केली महाराज, हमामा उमरी होतो तो. आणि ज्या वेळेस वेगवेगळे खेळ खेळले आणि ज्या वेळेस सगळे गोपाळ म्हणले देवा किती वेळ खेळायचा, आता खांदी भार पोटे भूक काय खेळायाचे सुख. आता खेळायचं बस झालं, सगळे गोल राऊंड केला महाराज, गोल. आणि त्या ठिकाणी ज्यांनी ज्यांनी आपल्या शिदोऱ्या आणल्या होत्या सगळ्यांनी शिदोऱ्या सोडल्या आणि सांगितलं सगळ्या शिदोऱ्या एका जागेवर एकत्रित करा. आणि ज्यावेळेस त्या शिदोऱ्या एकत्रित केल्या महाराज, त्या शिदोऱ्या एकत्रित केल्या आणि तो काल्याचा प्रसाद ज्यावेळेस एकत्रित केला
त्या ठिकाणी ब्रह्मदेव देवादिदेव तिथे येऊन बसले महाराज. कशासाठी? काल्याचा आपल्याला प्रसाद मिळावा. पण काल्याची असे देव जळी झाले माशी. आणि देवाने सांगितलं काल्याचा प्रसाद ज्यावेळेस खातात हात यमुनामया धुवू नका, आपल्या आपल्या अंगाला हात पुसा. पण महाराज म्हणून देव मासे झाले, पण त्यांना देखील काला दुर्लभ आहे. आणि असा दुर्लभ असणारा काला कृष्ण परमात्म्याने एकत्रित केला. बिभ्रद्वेनु जठरपटयो शुद्ध वेत्रेचे वक्षे वाग्यपानो मसृण कवलं तत्फलाने कुलेषु तिष्ठन्मध्ये स्वपरिश्रुतो हास्यं नर्मविस्वैहि स्वर्गे लोके निषति भुजे यज्ञबालकेने पुण्डरीकाय गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि काला एकत्रित केला महाराज. आणि देव स्वतः सगळ्या गोपाळाला तो काला वाटू लागला. आणि कालाचा तो प्रसाद सामान्य प्रसाद नव्हता महाराज, दया दही एकत्रित केलं. त्याचा आध्यात्मिक अर्थ आहे कर्म ज्ञान आणि भक्तीचा काला केला किंवा हरिनामाचा खिचडी काला. आणि प्रेमे मोहिना साधने, त्याच्यामध्ये प्रेम होतं महाराज. आणि तो काला एकत्रित केला. कंठी धरीला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश. आणि तो काला एकमेकाला वाटू लागले. अवघ्याच्या दुसऱ्याच्या ज्ञान मार्गातला काला आणि भक्ती मार्गातला काला किंवा हरिनामाचा खिचडी काला एकत्रित केला महाराज. परमात्मा आपल्या हाताने त्या गोपाळांना खाऊ घालायला आणि गोपाळ देखील त्यांच्या हाताने देवाला खाऊ घालायले. काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम. असा वैष्णव असणारा तो भगवान परमात्मा भक्ती ज्ञान आणि वैराग्याचा काला एकत्रित केला. आणि काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम. आणि आधी सांगितलं होतं हात यमुनामया धुईचे नाहीत महाराज. देवाला वाकडं दाखवू लागला वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू. पण काल्याचा प्रसाद देवादिकाच्या देखील भाग्यात नव्हता महाराज. तोच काल्याचा प्रसाद आज आपल्या भाग्यामध्ये परमात्म्याने दिलेला आहे. म्हणून हा काला सामान्य समजायचा नाही. कंठी धरीला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश. काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम. वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू. काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम. विठोबा विठोबा
आणि असा असणारा दुर्लभ काला महाराज सगळा एकत्रित केला. देवानी काला देखील काला दुर्लभ आहे. म्हणून हाच मृत्यू लोकामध्ये या लोकामध्ये कलियुगात हा आपला काला परमात्म्याने आपल्यासाठी ठेवलेला आहे. म्हणून कोणत्याही कार्यक्रमाची सांगता करायची झाली तर देवाच्या घोड्याचं वर्णन करावंच लागतं महाराज. त्याच वेळेला या आपल्या पूर्ण सप्ताहाला सांगता होत असते, समारोप होत असतो. म्हणून आजच्या कीर्तनात भगवंताच्या घोड्याचं वर्णन केले जाते. आणि असा दुर्लभ काला महाराज सगळ्यांनी खाल्ला आणि देवाधिकाला देखील दिला नाही. हा काला कोणाला खायला मिळतो? जे खरोखर भाग्यवान असतात महाराज. या शास्त्रामध्ये वर्णन आहे. काही उच्च कोटीचे साधक आहेत, काही निम्न कोटीचे आणि काही अधम कोटीचे. पण या कलियुगामध्ये जे उच्च कोटीचे साधने जे महात्मे असतात त्यांच्यासाठी महाराज हा भक्ती मार्ग, ज्ञान मार्ग, कर्म मार्गाचा काला आपल्या भाग्यामध्ये असतो. म्हणून जे जे महाराज तुकोबाराय सांगतात एक बळी आहे, बळीपेक्षा वीर आणि वीरपेक्षा गाडे. जे अनुभवानं मोठे महाराज बळी, वीर आणि गाडे या मंडळामध्ये जे महान ऋषी आहेत, जे उच्चतम कोटीचे वैष्णव आहेत, त्यांच्यासाठी हा काला आपल्याला परमात्म्याने या कलियुगामध्ये बनवलेला आहे. आणि तेच अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात. तुका म्हणे